नमस्कार, मी नाना पाटेकर. हा RJ प्रसाद आहे तरी कोण? अच्छा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार, राम राम, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा, कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा शनिवार, तारीखाची 18 ऑक्टोबर 2025. म्हणजे बोलता बोलता वीकेंड सुद्धा येऊन गेला. नुसता वीकेंड काय, दिवाळी येऊन पोहोचली. चला शोची सुरुवात करूया. माय टॉप 3. सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर भारतीय हवाई दल आता बनलंय जगातलं तिसरं सर्वात शक्तिशाली हवाई दल. चीनला सुद्धा मागे टाकलंय. माय टॉप 3. त्यासोबत बोलायचं म्हटलं तर सोन्याने सलग 16व्या दिवशी तेजी घेतलेली आणि सर्वकालीन उच्चांकावर पोहोचलेलं आहे. माय टॉप 3. आणि त्यासोबत जर बोलायचं म्हटलं तर ऐन दिवाळीत आता IRCTCची वेबसाईट ऍप कोलमडलेलं होतं काल. आणि त्यासोबतच ST सुद्धा आपली जी काय आहे त्यांचं पण रिझर्वेशनचं जे सॉफ्टवेअर आहे ते पण जरा गलमडलेलं होतं. माय टॉप 3. येस, तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. वेलकम बॅक. घेऊन केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पहिल्या अपडेटकडे. म्हणजे भारतीय हवाई दल बनलंय आता जगातलं तिसरं सर्वात शक्तिशाली हवाई दल. म्हणजे वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट रँकिंग नुसार चीनला मागे टाकत आता भारत हवाई दल जगातलं तिसरं शक्तिशाली हवाई दल बनलेलं आहे. आता आपल्या पुढे कोण आहे तर अमेरिकेचा पहिला नंबर लागतो, त्यानंतर रशिया आणि त्यानंतर लगेच भारताचा नंबर लागतो. आणि भारतानंतर चीन, जपान, इस्रायल, फ्रान्स, UK, दक्षिण कोरिया, इटली, ऑस्ट्रेलिया यांचा क्रमांक लागतो. आणि एकंदरीत 103 देशांच्या यादीमध्ये आपला तिसरा क्रमांक लागतो. ये तो बहुत प्राऊड वाली बात आहे यार. कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांसाठी. चला तर वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा RJ प्रसाद आहे तरी कोण? अच्छा. व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार, राम राम, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. पण ही अपडेट ऐकल्यानंतर सोन्याचे भाव, गल्लीतला सोन्या जो आहे ना त्याचे भाव पण दिवसेंदिवस वाढत चालले. विषय जेव्हा सोन्याचा निघतो तेव्हा डेफिनेटली 16व्या दिवशी सुद्धा आता त्याने सर्वकालीन उच्चांक गाठलाय. आपल्या गल्लीतल्या सोन्याने, मी गोल्ड बद्दल बोलतोय आता. येस, 3,403 रुपयांनी काल त्याचा भाव वाढलेला आहे, जाऊन पोहोचलाय 1,30,884 प्रति 10 ग्रॅम. कुठच्या कुठे भाव चाललेत ना. आणि त्यासोबत जर बोलायचं म्हटलं चांदी पण आता जवळपास 1,78,100 वर जाऊन पोहोचली आहे. यावर्षी सोन्याने जवळपास 54,712 रुपयांनी उडी मारलेली आणि चांदीने 85,258. काय बोलणार नाही यावर. तुमचं मत माझ्याकडे मांडा इंस्टाग्रामवर. RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. RJPRASAD. वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. वेलकम बॅक. घेऊन केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. पण घड्याळात बघितलं का 9 वाजायला बस काही मिनिटं बाकी आहेत. आणि काल याच वेळेस म्हणजे मी इथून निघणार त्याच्यानंतरच IRCTCची वेबसाईट ऍप जरा रिझर्वेशनला म्हणजे बुकिंगसाठी प्रॉब्लेम द्यायला लागली. बट नुसतं IRCTCच नाही तर आपल्या ST महामंडळाच्या ज्या रिझर्वेशनचे सॉफ्टवेअर आहे त्याने पण बरेच त्रास दिला म्हणे. आय होप आता सगळं नीट चालत असेल. नाही, हां चाललंच पाहिजे, कारण की दिवाळी, गावाला जायचंय, रिझर्वेशन, तिकीट बुकिंग या सगळ्या गोष्टी असणारच आहे ना आता. बट तुम्ही हा अनुभव घेतलायत का कुठलाही रेल्वेचा, बसचा? मला जरा अनुभव शेअर करून सांगा. RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. RJPRASAD. फॉलो करायचं आणि आपलं मत बिनधास्तपणे मांडायचं. अहो गप्पा झाल्याशिवाय कसं काय करणार ना, विचारांची देवाणघेवाण कशी होणार. बट चला आता तर निघतोय. बट उद्या तो संडे, पण त्यानंतर दिवाळी सुद्धा आहे. सो सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. हॅव अ ग्रेट डे. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा RJ प्रसाद आहे तरी कोण? अच्छा.